आज आपला विषय आपण काल जो थांबवला होता तो म्हणजे अ वाईज पर्सन भाग एक. एक शहाणा व्यक्ती भाग एक. आज आपण पाहणार आहोत एक शहाणा व्यक्ती भाग दोन. अतिशय सुंदर विषय आहे आणि ह्याच्यामधून आपण भरपूर शिकू शकतो आणि आपण आपल्या जीवनाला आशीर्वाद करू शकतो. आमेन. ओके. तर आपण पुन्हा एकदा पाहूया नीतिवचन याचा पहिला अध्याय वचन 7. प्रॉव्हर्ब्स चॅप्टर 1 and verse 7. कम ऑन. नीतिवचन पहिला अध्याय वचन 7. भय ज्ञानाचा आरंभ आहे. मूर्ख ज्ञान व विद्या अवमानतात. आमेन. ओके. तर यहोवाचे भय हे ज्ञानाचा आरंभ आहे. आपण पाहिलं की ज्यावेळेस आपण देवाचं भय राखतो म्हणजे यारे मोरा प्रकारचं भय नाही, यारे प्रकारचं भय. ज्यांना माहिती नाही मोरा आणि यारे काय, तर कालची तुम्ही जी डेली ब्रेडची रेकॉर्डिंग आहे तुम्ही ते ऐकू शकता. ओके. तर जे आपल्याकडे जे आपण जेव्हा ख्रिस्तामध्ये येतो, हे बघा ख्रिस्तामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती ख्रिस्तामध्ये जेव्हा येतो ना, त्याचं काहीतरी स्वार्थी भावना असते. म्हणजे कोणाला आरोग्य हवं असतं, कोणाला त्यांच्या गरजांचं पूर्तता हवी असती, कोणाला घरामध्ये शांती हवी असती, कोणाला जीवनामध्ये अनेक प्रकारचे आशीर्वाद हवे असतात. म्हणून आपण देवाकडे येतो. प्रत्येकाचं येण्याचं कारण काहीतरी मतलब असतंच प्रत्येकाचं. एव्हरी ह्युमन बिईंग, प्रत्येक मनुष्य. पण ज्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये येतो आणि ख्रिस्तामध्ये आपण आपली वाटचाल सुरू करतो, त्या वाटचालीमध्ये असताना जेव्हा तो प्रवास सुरू होतो त्यावेळेस ह्याचं रूपांतर प्रेमामध्ये झालं पाहिजे. मी परत सांगतो, गरजेचं रूपांतर देवाकडे येण्याची जी भावना आहे ती गरज होती, पण आता तिचं रूपांतर प्रेमामध्ये झालं पाहिजे. कारण जर का ही प्रगती झाली नाही ह्या नातेसंबंधामध्ये, मी परत सांगतो, ही प्रगती जर का झाली नाही ह्या नातेसंबंधामध्ये, तर हे नातेसंबंध धोक्यात आहेत. मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण देतो. कल्पना करा, एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं. ज्यावेळी दोघंही अरेंज मॅरेज करतात, हे अरेंज मॅरेज झालं त्यांचं, आणि जेव्हा ते लग्न करतात तर त्या लोकांचं प्रेम नसतं एकमेकावरती. त्यावेळेस ते गरजेपोटी लग्न करतात. पण जर का अनेक वर्ष जर का त्यांच्यामध्ये लग्नाचा प्रवास चालू आहे आणि जर का त्यांच्यामध्ये गरज संपून प्रेम निर्माण नाही झालेलं, तर ते लग्न व्यर्थ आहे. त्या लग्नाचा काही फायदा नाही. ते नुसते नावाला लोकांमध्ये समाजामध्ये जगत आहेत, नुसते जगत आहेत नावाला, पण त्यांच्या लग्नाचा काही उपयोग होत नाही. हे कारण का, तर त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालेलं नाही आहे. मग नुसती गरज आहे म्हणून ते एकत्र राहतात, आणि ज्या क्षणाला ती गरज पूर्ण करणं जेव्हा बंद होईल ना, गरजेची पूर्तता करणं ज्यावेळेस त्या लग्नामध्ये बंद होईल ना, त्यावेळेस ते लग्न संपून जाईल. तर संत हो, ज्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये येतो, असंच काहीतरी एक सिच्युएशन आहे आपलं. असंच सेम की आपण येतो गरजेपोटी, ठीक आहे, पण त्याचं रूपांतर आपलं देवावरती प्रेम ह्याच्यामध्ये झालेलं आहे का? आता कोण म्हणेल, मला कसं कळणार की माझं प्रेम देवावरती आहे का? मला कसं कळणार? मार्ग एकदम सोपं आहे. प्रभू येशू काय म्हणाला, वाच संदीप, योहानेचा 15वा अध्याय, योहान 15 आणि वचन 26 वाच. John 15 verse 26. John 15 and verse 26. जो बापापासून निघून येतो, ज्याला मी बापापासून तुम्हाकडे पाठवीन, नाही, तो सॉरी, बाराकवेन. नाही, नॉट. एक मिनिट थांबा. वचन 10. नाही, एक मिनिट. नाही, सॉरी, जॉन 14, योहान 14 आहे. नाही, जॉन 14:15. हां, सॉरी, जॉन 14:15, करेक्ट. या वाचा. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही एक माझ्या मिनिट. आज्ञा पाळा. योहान 14:15 वाचा.
जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल हम्म. तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हा, बस सिंपल आहे. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. इट्स सो इम्पॉर्टंट अँड सो ब्युटिफुल की जर का माझं प्रेम देवावर आहे ते कशाने ओळखलं जातं? आज्ञा पालनाने. आणि मी एक पाहिलेलं आहे की प्रेम हे वाढतं. मी परत सांगतो, प्रेम वाढतं. जिथं प्रेम आहे तिथं वाढ आहे. प्रेमामध्ये वाढ आहे. जिथं मतलब आहे तिथं प्रेम, तिथं वाढ नसती. नाही, तू नाही दिलं तर मग दुसरा, तू नाही दिलं मग तिसरा, असं. तर जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये येतो ना संतो, त्यावेळेस आपल्याला चेक करणं गरजेचं असतं की माझ्यामध्ये हा बदल झालेला आहे का? माझे नातेसंबंधामध्ये माझा बदल झालेला आहे का देवाबरोबर? तर ज्यावेळेस बायबल सांगतं की ज्यावेळेस काय देवाचं भय ज्ञानाचा उगम आहे, देवाचं भय. तर काल आपण पाहिलं की ज्यावेळेस मी देवामध्ये राहतो तर देवामध्ये राहण्यासाठी यहोशुआ याचा पहिला देवाच्या 7 पाहिलं की तुम्हाला धैर्यवान होणं गरजेचं आहे देवाच्या आज्ञेचं पालन करायला. का? कारण सैतान तुमच्यावरती अनेक प्रकारचे हल्ले करणारच, जेणेकरून तुम्ही देवाच्या आज्ञाचं उल्लंघन कराल, जेणेकरून देवाच्या नजरेत तुम्ही वाईट व्हाल, जेणेकरून देवापासून तुम्ही दूर जावे म्हणून सैतान अतोनात प्रयत्न करणार. तर संतो, आपण पाहिलं की त्यामध्ये तुमचं मनन, दिवसभर तुम्ही कशावरती मनन करता हे फार महत्त्वाचं आहे. आपण पाहूया इफिसियन्स पत्र 4 अध्याय वचन 29. एफिशियन्स 4:29. इफिसियन्स पत्र 4 अध्याय, व्हॉट इज 29 मराठी? 29 ला काय म्हणता मराठीमध्ये? 29 29. ओके. एफिशियन्स 4:29. एफिसियन्स पत्र 4 अध्याय वचन 29. वाच संदीप. कोणताही वाईट शब्द तुमच्या मुखावाटे बाहेर निघू नये, बाहेर येऊ नये, तर गरज लागेल तसे वृद्धी करण्यास जे काही चांगले ते मात्र तुम्ही बोलावे. इथं मराठीत दिलेले वाईट शब्द नाही, वाईट बोलणं. लेट नो करप्ट कम्युनिकेशन, म्हणजे वाईट बोलणं. मग ते काही असो, शिव्या असो, कोणाबद्दल वाईट बोलणं आहे, तुम्ही जरी कोणाचं वाईट पाहिलेलं आहे तरी ते बोलणं, दुसऱ्याला सांगणं, म्हणजे निंदा करत बसणं, हे अनेक प्रकारच्या गोष्टी. ज्यावेळेस माझं मन या गोष्टीमध्ये दिवस आणि रात्र राहताना संतो, त्यावेळेस ते देवाच्या आज्ञेत राहत नाही, ते देवाच्या समागमात राहू नाही शकत. त्यावेळेस त्याच्यामध्ये अनेक प्रकारे सैतानी गोष्टी सुरू होतात. आणि मग जेव्हा त्या सैतानी गोष्टी माझ्या मनात चालू असतात, आणि दुसऱ्यांबद्दल असू द्या किंवा कोणत्या घटनेबद्दल असू द्या, तर त्याचा प्रभाव माझ्या जीवनामध्ये येणारच. तर संतो, आपल्याला एक गोष्ट कळणं गरजेचं आहे की ज्यावेळेस मी ख्रिस्तामध्ये येतो, ख्रिस्तामध्ये आल्यानंतर मला माझ्या जीवनामध्ये मतलबापासून प्रेमामध्ये हे जे स्थलांतर आहे माझ्या नातेसंबंधाचं, हे होणं गरजेचं आहे, फार होणं गरजेचं आहे. ओके. आणि जर काही होत नसेल तर मी धोक्यामध्ये आहे. आता आपण पाहणार आहोत एक फार इम्पॉर्टंट वाक्य मी बोलत आहे सेवकांसाठी, विशेष करून सेवकांसाठी. भले इंग्लिशमध्ये वाचून दाखवतो मी. वेन एनी सर्वंट ऑफ गॉड आस्क God to work without him or her paying the price, they are in danger. ओके. जेव्हा कोणताही देवाचा सेवक देवाला मागतो की देवा तू माझ्या मीटिंगमध्ये कार्य कर, माझ्या सभेमध्ये कार्य कर, पण किंमत न मोजता त्या कार्यासाठी, त्या चमत्कारासाठी, त्या पवित्र आत्म्याच्या महान अशा कार्यासाठी जर का तो किंमत नाही मोजत ना, तर तो फार मोठ्या धोक्यामध्ये आहे. आणि कसल्या धोक्यामध्ये आहे? मत्ते कृष्णवर्तमान 7 अध्याय आणि वचन 21 ते वचन 23. संदीप वाच. मॅथ्यू चॅप्टर 7 वर्सेस 21 टू वर्स 23. मत्ते 7 वचन 21 ते 23. जो कोणी मला प्रभू प्रभू म्हणतो तो प्रत्येक जण आकाशाच्या राज्यात जाईल असे नाही, तर माझा बाप जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो तोच जाईल. ज्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो तोच जाईल. पुढे.
त्या दिवशी मला पुष्कळ जण म्हणतील, हे प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भविष्य सांगितली व तुझ्या नावाने भूते काढून टाकली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? आणि तेव्हा मी त्यांना उघड सांगेन की मला कधीच तुमची ओळख नव्हती. अहो अन्याय करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून निघून जा. मला कधीच तुमची ओळख नव्हती. मग ते कार्य झालं कसं काय? कारण ते कार्य का झालं? कारण पवित्र आत्म्याच्या कृपेमुळे. कारण तिथं लोक येत होते, येशूचं नाव घेऊन येत होते, म्हणून ते कार्य झालं. पण त्या सेवकांनी ती वेळ दिली नाही देवाला जाणायला, देवाने त्याला जाणायला, देवाच्या समागमात बसायला. मी आज पण जेव्हा प्रिचिंगला उभा राहतो ना, ज्यावेळेस मी सफिशियंट प्रार्थना केलेली नसते, म्हणजे पुरेशी प्रार्थना केलेली नसती, ज्यावेळेस मी पुरेशी किंमत मोजलेली नसती ना, आणि ज्यावेळेस मी उभा राहतो प्रिचिंग करायला, किंवा जेव्हा देव महान कार्य करतो मंडळीमध्ये, मला फार भीती वाटते त्या गोष्टीची. का भीती वाटते? कारण मी मत्तई 7 वचन 21 ते 23 या वचनामध्ये मी धोक्यात आहे. या वचनामध्ये मी ॲक्च्युली धोक्यामध्ये आहे. कारण का? तर जर का असं चालू राहिलं की मी किंमत न मोजता जर का पवित्र आत्मा कार्य करत आहे, तर मला एक दिवशी प्रभू हे वाक्य म्हणेल. तर संतो हो, सांगण्याचं तात्पर्य काय आहे की प्रभूने तुम्हाला जाणावं, ओळखावं. आता हे सगळ्यांकरिता आहे, सेवकांकरिता पण आणि मंडळीकरिता पण. तर जर का तुम्हाला हवं आहे की प्रभूने तुम्हाला ओळखावं, तर त्यासाठी तुम्हाला प्रभू काय म्हणाला की माझ्या पित्याच्या इच्छेनुसार जो करीत नाही, तर ज्यावेळेस मला देवाच्या आज्ञा माझ्यासमोर आहेत, वचन आहे, आणि मी जर का देवाचं भय राखत नाही, म्हणजे यारे प्रकारचं भय, आणि जर का मी त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये त्याच्या वचनाप्रमाणे जर का मी करत नाही, तर एक दिवशी प्रभू मला सरळ म्हणेल, मग मी कोणीही असो, पास्टर असो का साधी मंडळी असो, प्रभू मला सरळ म्हणेल की मी तुला ओळखत नाही. का? कारण प्रभू प्रेम करणाऱ्यांना ओळखतो. मी परत सांगतो, प्रभू प्रेम करणाऱ्यांना ओळखतो. आता मी हे जे काही तुम्हाला पार्श्वभूमी दिली नाही या मेसेजची, एक शहाणा व्यक्ती, ही पार्श्वभूमी फार महत्त्वाची आहे. ही पार्श्वभूमी फार महत्त्वाची आहे. का? कारण आता तुम्हाला कळून येईल की व्यक्ती शहाणा कधी होतो, व्यक्ती शहाणा कधी होतो. ओके, आपण वाचूया नीतिसूत्रे 1 अध्याय वचन 5, प्रॉव्हर्ब्स 1:5. वाच संदीप लोकर. ज्ञानवानाने ऐकावे. नाही, भाषांतर चुकीचं आहे. तू कोणतं बायबल वापरतोय? पंडित रामाबाई. ओके, भाषांतर चुकीचं आहे. अ वाईज मॅन विल हिअर अँड विल इन्क्रीज लर्निंग. एक शहाणा व्यक्ती ऐकेल. सगळ्यात पहिला गुणधर्म एका शहाण्या व्यक्तीचा, तो एक चांगला ऐकणारा आहे. वाव, आज आपण इथं सोडाच्यावरती मरण करूया. चांगला ऐकणारा आहे. मी ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस यायच्या आधी मला चांगलं ठाऊक आहे, माझ्यामध्ये असे गुणधर्म होते की मी कधीच कोणाचंही ऐकत नसायचो. म्हणजे ऐकणं म्हणजे मी आज्ञापालनबद्दल बोलत नाही, ते नंतर तो भाग 2 आहे. पहिलं आहे ऐकणं, शांतीने ऐकणं, व्यक्ती समोरून काय बोलत आहे ऐकत नसायचो. आणि मी हा प्रॉब्लेम अनेक लोकांमध्ये पाहिलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे, सुपीक जमीन ती अशी जमीन असते की जेव्हा बियाणं त्या जमिनीमध्ये पडल्या ती जमीन त्या बियाणाला आतमध्ये झटक्याने घेते. कारण प्रभू काय म्हणतो की जेव्हा तुमच्या समोर देवाचं वचन टाकलं जातं आणि ज्यावेळेस तुम्ही त्या वचनावरती कार्य करत नाही, ज्यावेळेस तुम्ही त्या वचनाला समजून घेत नाही की अरे हे वचनाचा अर्थ काय, घरी जाऊन तुम्ही ते वचन पुन्हा ऐकून त्याच्यावरती अभ्यास करत नाही, तर तुम्ही त्या खडकाळ जमिनीप्रमाणे आहात की ज्याच्यावरती बियाणं तर पडलं पण त्याचा काही त्याला मूळ घेतलं नाही. कारण का? तर आकाशाच्या पक्ष्यांनी येऊन ते त्वरित खाऊन टाकलं. तर संतो हो,
मला वचन कधी समजेल, ज्यावेळेस मी चांगला ऐकणारा होईल. ऐकणारा, फक्त वचनच नाही, कोण काय सल्ला देते, कोण काय चांगलं बोलते, कोणाद्वारे मला काहीतरी वचना म्हणजे देवाबद्दल मला काहीतरी चांगलं ज्ञान येते, जीवनाबद्दल मला काहीतरी चांगलं ज्ञान येते, हे ऐकणारा. आपल्या देहाला एक स्वभाव असतो आणि ते म्हणजे उतावळेपणा. आपल्या देहामध्ये ना एक फार मोठी चूल असते, फार मोठी चूल. ते म्हणजे घाई गडबड. ते म्हणजे कोणी काय म्हणजे ही घाई गडबड फक्त ॲक्शनमध्ये नाही, फक्त कृतीत नाही आहे. ही कोणी काय बोललं त्याचा अर्थ काही काढायचा, कोणी काय सांगितलं त्याचा विचार काही करायचा, कोणी काय पूर्ण वाक्य ऐकायच्या आधीच त्याचा तर्क काढून टाकायचा, आपल्या मनात ते विचार त्याच्यामध्ये घुसून टाकायचे आणि ती घाण करून टाकायची. हा देहाचा स्वभाव आहे. देह असा आहे. मग अतिघाई, काही पण करण्यामध्ये गडबड. शांतीने पहिलं ऐकायचं, पहिलं विचार प्रार्थनेत जाणं, हा स्वभाव देहात नसतो. आज तुम्ही पहा, तुमच्या जीवनामध्ये 99% प्रॉब्लेम जे आलेले आहेत ते अतिघाईमध्ये आलेले आहेत, अतिघाईमुळे आलेले आहेत. अतिघाईमध्ये कोणताही विचार करणं, कोणताही निर्णय घेऊन टाकणं, धडाधड आणि नंतर मग डोकं फोडत बसणं, हा मनुष्याचा गुणधर्म आहे. तर संतो हो, ज्यावेळेस एखादा व्यक्ती देवामध्ये येतो आणि ज्यावेळेस त्याचं संबंध, आता नीट ऐका मी काय बोलते, ज्यावेळेस एखादा व्यक्ती देवामध्ये येतो आणि ज्यावेळेस त्याचे संबंध मतलबापासून प्रेमामध्ये रूपांतरित होतात, त्याच वेळेस तो व्यक्ती शहाणा व्हायला सुरुवात होतो. त्याच वेळेस मी पुन्हा सांगतो, तो व्यक्ती शहाणा व्हायला सुरुवात होतो. आणि हा प्रॉब्लेम अनेक ख्रिस्ती लोकांमध्ये आहे की आम्ही शहाणे नाही आहे. कारण काय दिलेलं आहे, अ वाईज मॅन विल हिअर अँड विल इन्क्रीज लर्निंग. एक शहाणा व्यक्ती ऐकेल आणि स्वतःचं ज्ञान वाढवेल. अँड अ मॅन ऑफ अंडरस्टँडिंग शॅल अटेन ऑन टू वाईज काउन्सिल. आणि जो व्यक्ती समजदार आहे तो फक्त शहाण्या सल्ल्याकडेच कान लावेल. जो व्यक्ती समजदार आहे, बघा, तुम्हाला समजदार असणं हा शहाणपणाचा एक गुणधर्म आहे. मी परत सांगतो, समजदार असणं हा शहाणपणाचा गुणधर्म आहे. ज्यावेळेस तुम्ही कोणाबरोबर संबंधामध्ये जाता, मग ते संबंध मित्र असो, मैत्रीण असो, आई वडील असो, भाऊ बहीण असो, काही असो, त्यावेळेस व्यक्ती समोरून काय बोलत आहे, त्या व्यक्तीने असं वाक्यच का बोलला, तो व्यक्ती असा का वागला, तो व्यक्तीने असे का निर्णय घेतले, त्या व्यक्ती अशी का चुका त्यांनी केल्या, हे समजण्यासाठी तुम्हाला शहाणपण लागतं. त्या व्यक्तीच्या अशा वागण्याचं ॲनालिसिस करणं म्हणजे अवलोकन करणं, यासाठी पण तुम्हाला शहाणपण लागतं. जीवनामध्ये मी कोणता निर्णय घेऊ, काय करू, काय नाही करू, यासाठी तुम्हाला शहाणपण लागतं. हे शहाणपण तुम्हाला देवाकडून येतं आणि ते त्यांनाच येतं जे देवावरती प्रेम करतात, जे देवामध्ये आहेत प्रेमासाठी, देवावरती प्रेम करायला आहेत, काही मिळवायला नाही आहे. मग प्रभूने त्यांना काही देव अगर न देव, त्यांना त्याचा काही फरक नाही पडत, त्यांचं प्रेम कमी होत नाही. हमें कुछ मिले या न मिले, इससे हमारा प्यार परमेश्वर के प्रति कम नहीं होने वाला. ते असे लोक आहेत की ते म्हणतात काही होऊ दे, मी देवाला नाव ठेवणार नाही, मी चर्च बुडवणार नाही, भले पृथ्वी वाकडी फिरू दे, तिकडी फिरू दे, तरी मी चर्चला जाणार, मी काही फालतूचे कारण सांगणार नाही. कारण का, तर मला देवावरती प्रेम आहे, आय लव्ह गॉड. मला देवाला मी भेटलो नाही, मी त्याच्या मंदिरात गेलो नाही तर मला त्रास होतो, मला जाणं गरजेचं आहे, मला बेचैनी होती. आय कॅनॉट स्टे विदाउट गॉड. मी देवाविरोध राहू नाही शकत. मी काही पण कारणाने मला नाही, मी माझा शेवटचा श्वास तिकडे जाऊन घेईल, पण मी मंदिरात जाणार म्हणजे जाणारच, काही होऊ दे, सूर्य उगो नको उगो का, प्रलय हो का काही हो, मी जाणार. जर का चर्च भरलेला आहे तर मी जाणार, दॅट्स इट. मग मी सकाळ उठून प्रार्थना रोज करणार, मी देवाचं मुख रोज शोधणार, मी देवाच्या आज्ञेत राहायचं. मी पवित्र आत्म्याला विनंती करणार की पवित्र आत्मा मला तू आज्ञेत राहायला मला कृपा दे, कारण मला प्रभूला दुःखी पाहायचं नाही.
माझ्या प्रभूला मी दुःखी पाहू शकत नाही. हे जे संबंध असतात ना, ह्याला म्हणतात प्रेमाचे संबंध. प्रेमाचे संबंध. आणि ह्या संबंधाला प्रभू पाहत आहे. प्रभू अशा लोकांची वाट बघत आहे. आणि जेव्हा असे लोक त्याच्या समागमात येतात ना, त्यावेळेस तो त्यांना शहाणपणाने भरतो. तर एक शहाणा व्यक्ती, पहिला गुणधर्म आपण पाहिलेला आहे, एक शहाणा व्यक्ती जो असतो ना, तोच ऐकणारा असतो. ऐकणारा आणि ऐकून तो आपले ज्ञान वाढवतो. ही इन्क्रीजेस लर्निंग अँड अ मॅन ऑफ अंडरस्टँडिंग शेल अटेन ऑन टू वाईज काउन्सिल. आणि जो व्यक्ती समजदार आहे ना, तो व्यक्ती फक्त शहाणे सल्ले घेईल. शहाणे, कोणी मूर्खाचे काही सल्ले दिले, काही गाढवपणा सांगितला की तो ऐकणार नाही. तुम्हाला हेड काय पण फालतूच्या गोष्टी बोलत आहे माणूस, मला नाही ऐकायचं. तो शहाणपणाचे सल्लेच ऐकील. कोण? शहाणा व्यक्ती. गॉड ब्लेस यू. आपण पुन्हा एकदा उद्या तर होणार नाही, कारण उद्या 15 ऑगस्ट आहे, पण आपण शुक्रवारी म्हणजे 16 ऑगस्टला आपण परत एकदा भेटूया सकाळच्या प्रार्थनेमध्ये. आणि अ वाईस पर्सन पार्ट 3 साठी एक शहाणा व्यक्ती भाग 3 आपण 16 ऑगस्टला पाहूया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.